नमस्कार मैत्रिणींनो, मधुलता पर्ल्स अँड ज्वेलर्समध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आता आज अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मैत्रिणींनो, आता हाचा जो सण आहे आपला अक्षय तृतीयेचं खूप सारं महत्त्व आहे। तुम्हाला माहिती आहे, अक्षय तृतीया हा सण जो आहे तो 3.5 मुहूर्तापैकी एक असा महत्त्वाचा क्षण आहे आणि या क्षणाला आपण सोनं खरेदी करत असतो आणि सोन्यामध्ये आपली वाढ होत असते की जेणेकरून आपलं भरभराट हो, आपलं सोनं दीर्घायू म्हणजे त्याला बरकत येऊ, यासाठी आपण सोनं खरेदी करत असतो। या सोन्याला पण आता भाव तुम्हाला माहिती आहे, सर्वांना सोन्याचे भाव खूप वाढलेले, तर ते गगनाला भिडले आणि सगळ्यांना सोनं खरेदी करणं किंवा ते वापरणं शक्य होत नाही। तर त्यावेळेस आपण 1 ग्रॅम ज्वेलरी ही घालण्यासाठी खूप फायदेशीर आणि बेस्ट ऑप्शन आहे। आणि तुम्हाला माहितीच आहे की सगळेजण आजकाल 1 ग्रॅम ज्वेलरी, 1 ग्रॅमचे आपण नेकलेस घालतो, 1 ग्रॅममध्ये मंगळसूत्र वेगवेगळे घालतो, 1 ग्रॅममध्ये बकुळहार आलेले आहेत, वेगवेगळे राणीहार आहेत, त्यानंतर फॅन्सी ज्वेलरी आहेत। ही अतिशय सुंदर आणि कमी प्राईजमध्ये अतिशय सुंदर असा छान ऑप्शनल आहे, सगळ्यांना परवडणारी आणि सर्वांना दिसतेच खूप सुंदर। चला तर बघूया, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली 1 ग्रॅम ज्वेलरी खास अक्षय तृतीयेसाठी। आणि या अक्षय तृतीयेसाठी माझ्या सर्व मैत्रिणींना मी खूप सारा डिस्काउंट पण ठेवलेला आहे। तर या 1 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी अक्षय तृतीयेसाठी खास डिस्काउंट म्हणजे 10 ते 40% डिस्काउंट आहे खरेदीवरती, प्रत्येक खरेदीवरती। त्यामुळे आवर्जून आपल्या दोन्ही शॉपमध्ये भेट द्या, मधुलता पर्ल्स अँड ज्वेलर्स, सिंहगड रोडची ब्रँचसुद्धा आणि नांदेड सिटीची ब्रँच। आज मी तुम्हाला ना खास 1 ग्रॅमचे काय काय डिझाईन असतात, कशा असतात, कशा ते वेअर केल्यात याविषयी माहिती सांगणार आहे। चला तर दाखवते नवीन पॅटर्न। हे बघा, 1 ग्रॅममध्ये चोकर असतो, सुंदरसं लॉंग सेट असतो, मध्ये नाजूक घालण्यासाठी एक सुंदरसं हे असतं, त्याची चमक अतिशय उत्तम आणि बेस्ट क्वालिटीचं आहे। बेस्ट त्याचा कॉपर असतो आणि टिकायला ते मजबूत आणि छान असतं। हे बघा त्यातल्या 1 ग्रॅमच्या व्हरायटी, नेकलेस, राणीहार, त्यानंतर जुना असा पारंपरिक दागिना आपला मोहनमाळेचा प्रकार। हे बघा किती सुंदरसं नाजूक मोहनमाळेचं डिझाईन आहे, वरती नेकलेस, चोकर, मधला सर, त्यानंतर हे असं मंगळसूत्र टाईप असलेलं डिझाईन। हा लक्ष्मी हार आहे, मोठा लॉंग, हे बघा किती सुंदर आहे, घातल्यानंतर पण हा खूप सुंदर आणि छान दिसतो। हे बघा, लक्ष्मी हार घालण्याचं खूप असं महत्त्व आहे। हे बघा किती सुंदर आहे, छान डिझाईन, आतमध्ये बारीक छोटी लक्ष्मीचं नाजूक डिझाईन आहे, कोरीव काम आहे, सुंदरसं नाजूक डिझाईन, गळ्याला खूप शोभून आणि छान दिसतो। हे बघा असा राणीहार, किती सुंदर चमक आहे त्याची, नाजूक असा सेट। हे बघा, हा पेशवाईकालीन सेट आहे, त्यामध्ये असे सोन्याची जे आपले पॅटर्न होता ना, पूर्वी सोन्याच्या मुद्रा असायच्या, त्या मुद्रांचं हे ते डिझाईन आहे। हे बघा, आणि त्यात गोल्डचे मणी असे गुंफण केलेले आहेत, नवीन डिझाईन, नवीन पॅटर्न, आपला पारंपरिक अस्सल असा कोल्हापुरी साज। हे बघा, पेशवाई काळातील असलेला हा पेशवाई काळातील हा सुंदरसा कोल्हापुरी साज आहे। त्याच्यात छोटी छोटी फुलं, चंद्र, सूर्य, तारे असे नक्षीदार केलेलं डिझाईन असतं आणि हा दागिना खूप सुंदर आणि छान दिसतो। जुन्या दागिन्यांमध्ये हा पारंपरिक असलेला बकुळहार, हा 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईनमध्ये सुद्धा असतो। हे बघा किती सुंदर आहे, हे बघ मध्ये फुल आहे आणि वरती छान डिझाईन आहे, अशी 3 लाईनची फुलं आहे सुंदर। हे बघा, प्लेटिंगचं गोल्डचं असल्यामुळे ते छान टिकतं, दिसायला खूप सुंदर आणि छान दिसतं, कुठल्याही ओकेजनला घालता येतो आपल्याला। आता मी तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणींना साऊथ इंडियन पॅटर्न। हे बघा, हे आहे साऊथ इंडियनचं डिझाईन, शंख, त्यावरती असलेली डिझाईन आणि आतमध्ये असलेली लक्ष्मी बसलेली आहे। लक्ष्मीमुळे आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह एनर्जी येत असते, त्यामुळे दागिन्यांमध्ये लक्ष्मी, मोर हे शुभचिन्ह घातली जातात। हे बघा, हे डाळिंबी खड्याचं सुंदरसं कोरीव काम केलेलं डायमंडचा लॉंग सेट, प्लेटिंग पण गोल्ड असल्यामुळे नाजूक आहे, छान आहे, खडे अमेरिकन डायमंड आहे,
स्टोन सेटिंग केलेले असतात, पडत नाहीत. अतिशय सुंदर आहे. हे बघा किती सुंदर असं नाजूक डिझाईन आहे. हे बघा मल्टी कलर असल्यामुळे कुठल्याही सेटला हा मॅच होतो. वरती असं चोकर